जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की कृपया सर्वांनी मंचावर येऊन स्थान ग्रहण करायचं आहे। सर्व विभागीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की आणि कृपया सर्व मंचावर येऊन स्थान ग्रहण करायचं आहे। चोरडिया सर, ठोंबरे सर, महाले सर, खाटिक सर, विभागीय अध्यक्ष, सर्व विभागीय अध्यक्ष आणि राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांना विनंती आहे की कृपया सर्वांनी मंचावर येऊन स्थान ग्रहण करायचं आहे। श्रद्धा आणि सबुरीचं मंत्र देणाऱ्या श्री साईबाबाच्या पावन सहवासाने पवित्र झालेल्या या शिर्डीच्या या पावनभूमीमध्ये पत्रकारांच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज राज्यस्तरीय शिबिराचा दुसरा दिवस आणि या दिवसाची सुरुवात नुकतीच आदरणीय संस्थापक अध्यक्ष काळे सर यांनी सर्व जिल्हाध्यक्ष आणि विभागीय अध्यक्ष यांची मीटिंग घेतली, आत्ता सभा घेतली। बैठकीमध्ये कालपासून पार पडत असलेल्या या अधिवेशनाचा फीडबॅक त्यांनी ऐकून घेतला सर आमच्याकडनं आणि काय सुधारणा करायची आहे, काय करता येईल आपल्याला या संदर्भात आता आम्ही विचारमंथन केलं। सोबतच काल या ठिकाणी अनेक पत्रकार बांधवांनी मनोगत व्यक्त केला, काही मागण्या या ठिकाणी व्यक्त केल्या आणि त्या मागण्यांना अनुसरून आपण या ठिकाणी काही ठराव आपण या ठिकाणी मांडत आहोत आणि ते ठराव आपण आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण पारित करूया आणि ते ठराव मग राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय काळे सर आणि त्यांच्या नेतृत्वात कार्य करत असलेली टीम आणि राज्यस्तरावर कार्यरत असलेले आदरणीय प्रदेशाध्यक्ष अनिलजी मस्के सर आणि त्यांची टीम शासन स्तरावर त्याची पाठपुरावा करणार आहेत। कालच्या या आपल्या चर्चेमध्ये ज्या मागण्या झाल्या त्यामध्ये यूट्यूब चॅनलला संचालन करणाऱ्या शासनाने मानधन द्यावे, निवडणूक काळात त्यांच्यावर बंदी लादण्यात येऊ नये, साप्ताहिकांना समान जाहिरातीचे दर लागू करावे व GST रद्द करावी, त्यांना किमान 10 जाहिराती मिळाव्या, मुंबई येथे पत्रकारांना राहण्यासाठी पत्रकाराची निवास व्यवस्था निर्माण करण्यात यावी असेही काल या ठिकाणी चर्चा करण्यात आली। ग्रामीण पत्रकारांच्या नावाची नोंद जिल्हा माहिती कार्यालयात ठेवण्यात यावी असाही काल या ठिकाणी मुद्दा उपस्थित करण्यात आला। व्हॉइस ऑफ मीडियाने ज्या विंग या ठिकाणी आपल्या कार्यरत आहे त्यासोबतच ॲग्रिकल्चर विंग निर्माण करावी असेही काल या ठिकाणी चर्चा करण्यात आली। लाडकी बहीण, लाडकी भाऊ, लाडका भाऊ या योजनेप्रमाणे पत्रकारांना न्याय मिळावा म्हणून लाडका पत्रकार मित्र योजना अंमलात आणावी असाही काल या ठिकाणी मुद्दा उपस्थित करण्यात आला। साप्ताहिकांची द्विवार्षिक तपासणी रद्द करण्यात यावी आणि ती पंचवार्षिक करण्यात यावी असाही काल मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला। या काल ज्या मुद्दे उपस्थित करण्यात आले त्या मुद्द्याला अनुसरून आपण या ठिकाणी काही ठराव या ठिकाणी आपण मांडत आहोत। ते ठराव आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांनी हात उंच करून त्याला अनुमोदन द्यायचं आहे। जेणेकरून सर्वांचं अनुमोदन असेल तर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय काळे सर, प्रदेशाध्यक्ष आदरणीय मस्के सर त्याचा पुढे पाठपुरावा करतील अशी अपेक्षा बाळगूया। मी ठरावाचं वाचन करतो, त्यानंतर मी जेव्हा म्हणेन त्यावेळी आपल्याला त्या हात उंच करून हे करायचं आहे। व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिर्डी येथे पार पडत असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विशेष सभा पार पडली। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संदीपजी काळे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेला
राज्याध्यक्ष माननीय अनिलजी मस्के सर, कार्याध्यक्ष माननीय योगेंद्रजी दोरकर सर आदी उपस्थित होते. पार पडलेल्या सभेत पत्रकारांच्या वर्तमान परिस्थितीवर चर्चा करताना असे ठरवण्यात आले की प्रसारमाध्यमाकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितला जाते. प्रसारमाध्यमात काम करणारी मंडळी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून अनेक अडीअडचणी व आव्हान सांभाळून शासन, प्रशासन, समाज व जनता यामधील दुवा म्हणून वेगवेगळ्या माध्यमांद्वारे काम करीत आहेत. असे असताना मात्र विविध प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीकरता शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रसारमाध्यमात काम करणारी मंडळी आजही उपेक्षित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमाद्वारे काम करणाऱ्या मंडळीच्या हित व सुरक्षतेच्या दृष्टीने आपली व्हॉइस ऑफ मीडिया प्रयत्नशील आहे आणि राहील. पत्रकारांच्या हितासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करत असताना आपल्या संघटनेने पाऊल उचलले असून त्यांच्या पूर्ततेच्या दृष्टीने व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळे सर, राज्य अध्यक्ष आदरणीय अनिलजी मस्के सर, राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय नानासाहेब दोरकर, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सर्व सहकारी पदाधिकारी यांचे सहकार्याने पाठपुरावा केला जात आहे. शासन दरबारी प्रलंबित असलेल्या आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपर्यंत 3 वेळा आपण धरणे आंदोलन केले. नागपूर येथील विधानसभा अधिवेशन काळात उपोषणाचे हत्यारही पोहोचले होते. दरम्यान शासनाने आपल्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनेक मागण्यांची गंभीर दखल घेतली असून त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी शासन स्तरावर त्या कामांना पुन्हा गती मिळावी म्हणून कालपासून आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आपण खालील विषयावर चर्चा करून ठराव पारित करीत आहोत. तात्पर्य एकच, शासनाने प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या मंडळींचं कल्याण, हित आणि सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पाऊल उचलून दिलासा द्यावा एवढेच. या ठिकाणी आपण पहिला विषय मांडतो. आपण पत्रकारांसाठी जाहीर केलेले स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ कार्यान्वित करण्याबाबत त्या ठराव आपण असं करतो आहोत. समाजातील उपेक्षित घटकांच्या हितासाठी शासनाने अनेक आर्थिक महामंडळ निर्माण केले आहे. काल याचा उल्लेख मस्के सरांनी काल उल्लेख केलेला होता. त्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटक आणि पाल्यांच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असून बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक बळ देत आहे. त्याच धर्तीवर राज्यातील पत्रकारांच्या पाल्यांच्या हितासाठी कल्याणकारी महामंडळ निर्माण करण्याचे व्हॉइस ऑफ मीडियाच्या पाठपुराव्यानंतर शासनाने जाहीर केले, परंतु अद्यापपर्यंत कल्याणकारी महामंडळ कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे जाहीर केलेले पत्रकार कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करण्याची शासनाने यथाशीघ्र अध्यादेश निर्गमित करावा व त्याकरता वार्षिक 200 कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी असे आपण आजच्या या अधिवेशनात ठरवत आहोत. ठराव सर्वांना मंजूर. विषय क्रमांक 2, 10 वर्षे पूर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यासंबंधी काल चर्चेमध्ये हा विषय आलेला होता. आपण ठराव असा करीत आहोत. प्रसारमाध्यमात सलग 10 वर्षे काम करणाऱ्या पत्रकारांना प्रसारमाध्यमात काम करणे सोयीचे व्हावे व शासनाच्या काही सवलतीचा लाभ घेता यावा म्हणून शासनाने अधिस्वीकृती कार्ड द्यावे. तसेच राज्य शासनाच्या माहिती महासंचालनालयाने पोर्टल तयार करून त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारिता अभ्यासक्रमात पदवी पूर्ण करून किमान 3 वर्षे पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशांची ऑनलाईन नोंदणी करावी व बार कौन्सिल ज्याप्रमाणे वकील करण्याची अधिकृत सनद देते त्याप्रमाणे पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देऊन नोकरीसाठी प्राधान्य देण्यात यावे असे आपण सर्वांमध्ये ठरवत आहोत. ठराव सर्वांना मंजूर. विषय क्रमांक 3, 10 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबाला आरोग्य विमा व विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्याबाबत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणारी बहुतांश पत्रकार मंडळी लेखनाची आवड, छंद आणि सामाजिक कार्य म्हणून काम करीत आहे. बोटावर मोजण्या इतपत पत्रकार वगळल्यास उर्वरित बहुतांश पत्रकार जाहिरातीमधून मिळणारे कमिशन घेऊन तर काही 500 ते 1000 रुपये मानधनावर कार्यरत आहेत. त्यामुळे छंद आणि सामाजिक कार्य करणाऱ्या पत्रकारांची आर्थिक स्थिती फारशी सबळ नाही. अशा परिस्थितीत मोठा आजार किंवा प्रसंगी दुर्दैवी घटना घडल्यास त्याच्यावर उपचार करणेही अनेक पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे 10 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन
पत्रकार आणि त्याच्या कुटुंबाच्या किमान रकमेत यासंबंधी शासनाने निर्णय घ्यावा असे सर्वांमध्ये ठरवण्यात येत आहे. मंजूर ठराव. विषय क्रमांक 4, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोटा ठरवण्यात यावा. ठराव. राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये जसे विद्यालय, महाविद्यालय, तंत्रशिक्षण विद्यालय, वैद्यकीय शिक्षण संस्था आदी प्रवेश प्रक्रिया राबवताना संबंधित शैक्षणिक संस्था शासनाच्या निर्देशाप्रमाणे आरक्षण धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करते. यामध्ये अपंग आणि शहीद सैनिकांच्या पाल्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात यावा असे निर्देश आहेत. परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांच्या पाल्यांना प्रवेश प्रक्रियेत सर्वसामान्य नियमावलीनुसारच प्रवेश घ्यावा लागतो. यामध्ये पत्रकारांच्या पाल्यांवर अनेकदा अन्याय होतो, तर प्रसंगी प्रवेशापासून वंचितही राहावे लागते. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, तंत्रशिक्षण व वैद्यकीय शिक्षण संस्था यामध्ये प्रवेश प्रक्रिया राबवताना पत्रकारांच्या पाल्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यासंबंधी शासनाने आवश्यक कोटा निश्चित करून द्यावा आणि तसे परिपत्रक निर्गमित करावे असे आपण आजच्या या अधिवेशनात ठरवत आहोत. ठराव सर्वांचे मंजूर. मंजूर. विषय क्रमांक 5, प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करण्यासंबंधी. ठराव. जाहिरातीवर मिळणारे कमिशन आणि तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या पत्रकारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेतल्यास अनेक पत्रकार आजही मालकीच्या घराअभावी भाडे तत्वावर घर घेऊन वास्तव्याने आहेत. त्यामुळे घराविना असलेल्या पत्रकारांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महसुली जागेची निवड करून त्या ठिकाणी पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करावी व त्या ठिकाणी शासकीय योजनेमधून किमान 100 घर निर्मितीचा प्रकल्प राबवण्यात यावा असे सर्वानुमते ठरवण्यात येत आहे. यानुसार आपल्या राज्यामध्ये हिंगोली, परभणी आणि बार्शी या ठिकाणी हे प्रकल्प राबवण्यात येत आहे. इतरही जिल्ह्यात तो राबवला जावा असं आदरणीय काळे सरांची सूचना आहे. आपण त्याची अंमलबजावणी करूया. विषय क्रमांक 6, शासनाने पत्रकार संशोधन केंद्राला मान्यता देण्याबाबत. वृत्तपत्र चळवळीचा विकास नेत्रदीपक असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्राची ओळख आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यावेळेसच्या वृत्तपत्राचे मोठे योगदान आहे. वर्तमान परिस्थितीत लोकशाहीच्या चौथा स्तंभाची परिस्थितीत आमूलाग्र बदल होत आहे. बदलत्या परिस्थितीत पत्रकार संघटनांच्या पाठपुराव्यामुळे शासन वृत्तपत्र आणि पत्रकारांना संरक्षण देण्याची भूमिका स्वीकारत असली तरी काही मंडळी वृत्तपत्र स्वातंत्र्याला धोका पोहोचवण्याचे काम करीत आहेत. अशा परिस्थितीत नव्या पिढीतील पत्रकारांना पत्रकारितेचा इतिहास, ज्येष्ठ पत्रकारांचा परिचय, पत्रकारितेचे आयाम, पत्रकार संबंधीचे लेखन, पत्रकार कायद्याची माहिती होऊन लोकाभिमुख पत्रकारितेचा अभ्यास व प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासनाने पत्रकार संशोधन केंद्र निर्माण करावे असे सर्वानुमते ठरवण्यात येत आहे. ठराव सर्वांना मंजूर. विषय क्रमांक 7, शासनाद्वारे दैनिक आणि साप्ताहिकांना देण्यात येणाऱ्या जाहिरातीचे समान धोरण ठरवण्याबाबत. हा विषय महत्त्वाचा आहे. काल या विषयावरती अनेकदा चर्चा करण्यात आली. आपण तो ठराव या ठिकाणी मंजूर करत आहोत. राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक यांना शासनाच्या जाहिराती देताना संबंधित विभाग सातत्याने डावलत आहे. घडत असलेला हा प्रकार लहान किंवा जिल्हा स्तरावरील क वर्ग दैनिक, साप्ताहिक आणि मासिक यांचे अस्तित्व नाहीसे करणारे आहे. त्यामुळे शासनाकडून होत असलेल्या या प्रकाराला आळा बसावा व जिल्हा व तालुका स्तरावरीलही साप्ताहिक व मासिक यांनाही ब वर्ग दैनिकाप्रमाणे शासनाच्या जाहिराती देण्यात याव्या. सर्वांना शासनाची जाहिरात मिळेल असे निकष ठरवताना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या स्तरावर आडीपाडीची म्हणजे रोटेशन पद्धत अंमलात आणून प्रकाशित होत असलेले दैनिक, साप्ताहिक आणि मासिक यांची नामावली तयार करावी व कोणीही शासकीय जाहिरातीपासून वंचित राहणार नाही. सर्वांना समान न्याय आणि समान रक्कम मिळेल असे धोरण आणि नियमावली तयार करण्यात येऊन त्यानुसार जाहिरात देण्यात यावे. अन्यथा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन करण्यात यावे असे ठरवण्यात आले. ठराव सर्वांचे मंजूर. विषय क्रमांक 8, शासन स्तरावर पत्रकार सन्मान योजना राबवण्यात येऊन ज्येष्ठ पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावी. लिखाणाची आवड आणि सामाजिक कार्य म्हणून वेगवेगळ्या प्रसारमाध्यमात पत्रकार म्हणून निरंतर व अखंड सेवा करताना
वाढत्या वयात कालांतराने कामात शिथिलता येते। दरम्यान शासकीय सेवा काळात ज्याप्रमाणे नियत वयोमाने सेवानिवृत्ती स्वीकारली जाते त्याचेच अनुकरण करत अनेक पत्रकार वाढत्या वयात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास होऊ नये म्हणून पत्रकारितेमधून बाहेर पडतात। अशा वयोवृद्ध पत्रकारांना कुटुंबाचे उदरनिर्वाह भागवण्यासाठी शासनाने दरमहा 21,000 रुपये निवृत्ती वेतन मंजूर करून वृद्धापकाळातील पत्रकारांचा सन्मान करावा। तसेच पत्रकारितेमधील लेखन कार्याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कार्य करून शासनाला सहकार्य करणाऱ्या पत्रकारांच्या प्रतिवर्षी पत्रकार दिनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार सत्कार सोहळा आयोजित करून सन्मान करावा। यासाठी शासनाने माहिती महासंचालनालयाचे अधीनस्थ पत्रकार सन्मान योजना कार्यान्वित करून प्रतिवर्षी अर्थसंकल्पात याकरता आर्थिक तरतूद करून राज्यात पत्रकार सन्मान योजनेची अभिनव कल्पना अंमलात आणावी। या मागणीच्या पूर्ततेकरता आपल्या संघटनेने पाठपुरावा केला। त्यामुळे ज्येष्ठ पत्रकारांना प्रतिमाह 21,000 रुपये निवृत्ती वेतन देण्याचे जाहीर केले होते, परंतु या गोष्टीची अद्याप अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही। त्यामुळे शासनाने सदर मागणीची दखल घेऊन यथाशीघ्र अंमलबजावणी करावी, अन्यथा व्हॉइस ऑफ मीडिया या संदर्भात आंदोलनाचा पावित्र्य स्वीकारेल असे सर्वानुमते ठरवण्यात येत आहे। ठराव सर्वांमध्ये मंजूर। शेवटला ठराव, राज्यातील सर्व पत्रकारांना महामार्गावरून प्रवास करताना टोल माफी देण्यासंबंधी। काल हाही विषय चर्चेला आला होता, त्या अनुषंगाने आपण ठराव या ठिकाणी पारित करत आहोत। विषयानुषंगाने चर्चा करताना असे ठरवण्यात येत आहे की राज्यात अनेक राज्य व महामार्गाची सुधारणा व निर्मिती झाली, त्या मार्गावरून प्रवास करताना अनेकांना टोल माफ करण्यात आले आहे, परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणारे राज्यातील पत्रकार बांधवांना टोल भरावा लागतो। त्यामुळे जीवावर उदार होऊन रात्री अपरात्री बातमी संकलन करण्याकरता किंवा सामाजिक बांधिलकी जोपासत असताना महामार्गावरून प्रवास करावा लागतो, तेव्हा त्यांना टोल भरावा लागतो। त्यामुळे राज्य व महामार्गावरून प्रवास करताना राज्य व महामार्गावरील टोल नाक्यावरून प्रवास करताना टोल माफी देण्यात यावी, यासंबंधी संघटनेने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी आपण या ठिकाणी पारित करीत आहोत। ठराव सर्वांत मंजूर। यानंतर काका आपण हा ठराव घेतलेला आहे, आपण आणि या ठरावानुसार कारवाई आदरणीय काळे सर करणार आहेत। यानंतर मी मारगुडे साहेबांना विनंती करतो की यानंतर हे जे ठराव वाचन केले या ठरावाच्या संदर्भात आपली मीमांसा या ठिकाणी व्यक्त करावी। चंद्रपूरचे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय पडुळे सरांनी या ठिकाणी 1 ते 10 क्रमांकाचे ठराव आपल्यासमोर मांडले। आपण सर्वांनी त्याला हात उंचावून अनुमोदन दिले। व्हॉइस ऑफ मीडियाचा राज्य कार्यवाहक म्हणून मी सुद्धा या संपूर्ण ठरावाला अनुमोदन देत आहे। पहिल्या क्रमांकाचा ठराव आहे पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळ। सगळ्यांसाठी सर्व घटकांसाठी महामंडळ कार्यान्वित असताना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून काम करत असणाऱ्या वर्तमानपत्रांना या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी, त्यांचं पत्रकारांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कल्याणकारी महामंडळाची आवश्यकता आहे। त्यासाठी राज्य कार्यकारिणीने हा ठराव मांडलेला होता, त्याला मी अनुमोदन देत आहे। 10 वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृतीचा प्रश्न आहे। बऱ्याच पत्रकारांना 30-30 वर्ष झालं तरी शासनाच्या नियम आणि अटीमुळे अधिस्वीकृती कार्ड मिळत नाही। त्यासाठी हा ठराव महत्त्वाचा असून या ठिकाणी मी या ठरावाला अनुमोदन देत आहे। ठराव क्रमांक 3, 10 वर्ष पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार आणि त्याच्या कुटुंबाला आरोग्य विमा व विनामूल्य उपचार उपलब्ध करून मिळण्याबाबत मी या ठिकाणी या ठरावाला अनुमोदन देत आहे।
ठराव क्रमांक 4, पत्रकारांच्या पाल्याला शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संख्या कोटा ठरविण्यात यावा. मी या ठरावाला अनुमोदन देत आहे. जिल्ह्यात पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करण्यासंबंधीचा ठराव आहे. पत्रकारांच्या घराची निवासाची दयनीय अवस्था आहे. पत्रकारांना कुठलीही बँक कर्ज देत नाही. पत्रकारांना कुठलाही स्थायी इन्कम नाही. त्यामुळं पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून घरांचा प्रकल्प निर्माण करण्यासाठी जो ठराव मांडला त्याला मी अनुमोदन देत आहे. ठराव क्रमांक 6, शासनाने पत्रकार संशोधन केंद्राला मान्यता देण्याबाबतचा, या ठरावाला मी अनुमोदन देत आहे. ठराव क्रमांक 7, शासनाद्वारे दैनिक आणि साप्ताहिकांना देण्यात येणाऱ्या जाहिरातीचे समान धोरण ठरविण्याबाबत. हा खूपच गंभीर प्रश्न आहे. एकीकडं कुणाला तरी सोन्याच्या ताटात जेवू घालायचं आणि बाहेर अनेकांना पत्रवाळ्या घेऊन दारात उभं करायचं, असा हा शासनाचा प्रकार आहे. त्यामुळं हा ठराव प्रामुख्यानं मुख्यमंत्री साहेबाच्या कानावर घालावा, त्यांना या मागण्या मान्य करायला भाग पाडावं, असा मी या ठरावाला अनुमोदन देत आहे. ठराव क्रमांक 8, शासन स्तरावर पत्रकार सन्मान योजना राबविण्यात येऊन ज्येष्ठ पत्रकारांना सेवानिवृत्ती देण्यात यावी. या ठरावाला सुद्धा मी अनुमोदन देत आहे. अशा प्रकारे चर्चेला न आलेले आणि आलेल्या ठरावाला सुद्धा मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद. ठराव वाचनाच्या आणि पारित करण्याच्या या महत्त्वाच्या बैठकीला आपण सर्व उपस्थित आहात. ठरावानुषंगाने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मराठवाडा विभागीय अध्यक्ष आदरणीय चोरडिया साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. अमर कुठे आहेत? अमर चोंदे. शिर्डी अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकारांच्या हिताच्या संदर्भामध्ये जे ठराव या ठिकाणी मांडण्यात आले होते त्या ठरावाला आपण सर्वांनी एकमतानं मंजुरी दिलेली आहे. महत्त्वाच्या प्रश्नावर या अधिवेशनामध्ये चर्चा झालेली आहे. हे ठराव शासन दरबारी जाणार आहेत आणि शासकीय पातळीवर पाठपुरावा करून या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम आमचे राज्यस्तरीय कमिटी, राष्ट्रीयस्तरीय कमिटी करणार आहे. कालपासून आपण हे अधिवेशन अतिशय उत्साहानं आणि एखादा सण जसा असतो त्या पद्धतीनं साजरा करीत आहोत. या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर वेगवेगळ्या राज्यातून अनेक जण आले होते. हे अधिवेशन तुमच्यासाठी उत्साहवर्धक, नवीन ऊर्जा घेऊन जाणारं अधिवेशन आहे. भविष्यामध्ये संघटनेची बांधणी, संघटनेचे वेगवेगळे विषय या सर्वासाठी हे अधिवेशन अत्यंत महत्त्वपूर्ण असं ठरणार आहे. या अधिवेशनासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी आले. आजसुद्धा खूप मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. आज या ठिकाणी जे जे ठराव घेतले त्या ठरावाच्या अनुषंगाने व्यासपीठावर बसलेले माझे सर्व सहकारी, विभागीय अध्यक्ष, आमचे प्रदेशाध्यक्ष आणि सर्व जिल्हाध्यक्ष या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.
संजूबाई. पुढील सत्राची जबाबदारी मी आदरणीय काळे सर स्वीकारतील अशी विनंती करतो. सर्वांना विनंती आहे की आपण आसनस्थ खाली येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मी सन्मान्य रविकांत तुपकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर बसायचं आहे. आदरणीय प्रदेश अध्यक्ष सर त्यांना घेऊन जातील. आणि जिल्हाध्यक्ष महोदय काल स्टेजवर विचारपीठावर गेले नाहीत. त्यांनी सन्माननीय तुपकर साहेबांचा सत्कार करायचा आहे. तुपकर साहेबांचा सत्कार होतोय. हॅलो, याचा आवाज जरा वाढवा. अमर, सगळे बाहेरचे आले का आतमध्ये? किती आहेत अजून? आपले अध्यक्ष कुठे आहेत? मदनेजी, गोरक्षनाथ मदनेजी या, तुम्ही वर बसा बरं. गोरक्षनाथ मदने आणि अमोल कुठे आहेत? अमोल बसा वर तुम्ही. त्याचा उजेड खूप जास्त होतो उजेडाचा. बाई याला थोडंसं कमी करता का? खूपच प्रकाश पडतो याचा. थोडंसं कमी. आज सगळ्यांच्या झोपी झाल्या असतील. काल प्रवास खूप झाला आणि मधल्या सुट्टीमध्ये काही लोक जाऊन झोपी गेली. मित्रांनो, रविकांत तुपकरजी आपल्याशी बोलणार आहेत. मला 10 मिनटं आपल्याशी 5 मिनटं संवाद साधायचा आहे. भाषण नाही आहे, काही सूचना आणि विषय आपल्यासमोर मांडायचे आहेत. मी फीडबॅकच्या अनुषंगाने माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आता बोलत होतो, जिल्हाध्यक्ष, विभागाध्यक्ष यांना. तर त्यांची एक विषय हळूहळू अलीकडं हळूहळू तर त्यांची एक सूचना अशी आली की आपण ज्या उद्देशाने इतका मेळा भरवतोय, तो मेळा भरवताना लोकांमध्ये सिरियसपणा पाहिजे. लोक सिरियस नाही आहेत. लोक बाहेर फिरायला चाललेत. कोणी कुठं फोटो काढतायत, कोणी कुठं फोनवर बोलतायत. मी त्यांना म्हणालो की 100 पैकी 5 जण जरी आपल्यामुळे काही सुधारणा झाली किंवा त्यांना मदत झाली तर खूप चांगलं होईल. आता ते तुमच्या हातामध्ये आहे. 5 पेक्षा किती लोक वाढतील या अनुषंगाने. काय की हे सगळं कोणी हाऊस म्हणून करत नाही, कोणाला मिरवायचं आहे म्हणून करत नाही, आपलं नाव व्हावं म्हणून करत नाही, याच्यात खूप मोठी मिळगत आहे म्हणून करत नाही. तर आपला शुद्ध अजेंडा जो आहे की लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि या सृष्टीचा गाडा जो सगळा पत्रकार हाकतो, जो गाडा घेऊन पुढे जातो, त्या पत्रकारांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या भावनेतून हे काम सुरू आहे. हे एकटं संदीप काळेंनी किंवा अनिल मस्केजींनी किंवा गोरक्षनाथ मदने यांनी करून चालणार नाही. मी अत्यंत भावनिक आव्हान करण्यासाठी, भावनिक विनंती करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. माझ्या प्रत्येक सरदाराला असं वाटलं पाहिजे की हे काम माझं आहे, मला करायचं आहे. प्रश्न क्रमांक 1, मग आता काय करायचं आहे? तर आपली पंचसूत्री आहे, त्या पंचसूत्रीप्रमाणे लोकांना मदत करायची आणि आखीव रेखीव काम उभं करायचं. मला माहीत आहे जिल्हा पातळीवरचं कम्युनिकेशन अनेक वेळा तालुका पातळीवर पोहोचत नाही. त्यासाठी आपण तालुका पातळीवर सगळ्यांचे ग्रुप्स केलेले आहेत, त्याच्यात कम्युनिकेशन होते.
मला हेही माहीत आहे की प्रत्येकापर्यंत संस्थेचा तो प्रत्येक विषय पोहोचत नाही. आपण अधिवेशन होते आणि 4 दिवस 5 दिवस ती ऊर्जा आपल्यामध्ये कायम राहते आणि ती ऊर्जा घेऊन आपापल्या घरी आपण जातो. पण त्या 5-6 दिवसानंतरची ती ऊर्जा थंड होते आणि पुन्हा मग वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या माध्यमातून ती ऊर्जा कायम असते. मला असं वाटतं की ती ऊर्जा 5 दिवस 6 दिवस न राहता ती 400 वर्ष आपल्यामध्ये टिकली पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट तर निश्चितपणे कळत असेल की आपले ध्येय धोरणं काय आहेत, आपली तत्वमूल्याने लढणारी माणसं काय आहेत, आपल्यासोबत येणारी माणसं कशी आहेत आणि आपण आपल्यासाठीच करायचं आहे. कुठलं सरकार आपण इतक्या जणांना निमंत्रित केलं होतं. म्हणजे मस्के पाटील मला वारंवार सांगत होते की पत्रिकेत कोणाही पॉलिटिकली माणसाचं नाव घेऊ नका, ते माणसं येत नाहीत. पण एक प्रोटोकॉल म्हणून आपण 4-2 माणसांची नावं घेतली. तर कोणती पॉलिटिकली माणसं तुम्हाला मदत करा येणार नाहीत. मी गेल्या 5-6 विषयाला घेऊन मंत्रालयात गेल्या 3 महिन्यापासून मी आहे. कोणीही तिथं कुठल्याही विषयाला कितीही तुम्ही गळा दाबला तरी त्याला तिकडं दाद मिळत नाही. अत्यंत कमी प्रमाणामध्ये तुम्हाला यश मिळते. तुमची ताकद आहे, तुमच्यामध्ये असलेला जोश आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण शासकीय पातळीवर जेव्हा एखादा विषय येतो तेव्हा तिथं आपल्याला नैराश्य बघायला मिळते. म्हणजे 10 पैकी 1-2 विषय 3 विषय फार फार तर मार्गी लागतात. पण जे विषय खूप महत्त्वाचे आहेत आणि ते मार्गी लागायला पाहिजेत ते लागल्या जात नाही. त्याचं कारण आहे की प्रचंड उदासीनता आहे. आपली ताकद एकत्रित झाली, आपण एकत्रित आलो तर काही प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील. यामागे आपला कुठलाही अजेंडा नाही आहे की आपल्याला हा अजेंडा राबवायचा आहे आणि या माणसाचं भलं करायचं आणि त्या माणसाचं भलं करायचं आहे. अगदी सिंपल आहे. आपले प्रश्न आपल्या पातळीवर आपल्याला सोडवावे लागतील. शासकीय पातळीवर ते कितपत सोडवले जातील हे सांगता येत नाही. सगळे प्रश्न घ्या. आम्ही आत्ता सगळ्या अध्यक्ष चर्चा करत होतो आणि याच्यामधनं अनेक प्रश्न आले. विशेषतः बालाजी मारगुडेंनी जे काही विषय मांडले की आपल्याला खंबीरपणे लढावं लागेल, खंबीरपणे आपली भूमिका मांडावं लागेल आणि ती भूमिका आपली तेव्हाच मांडल्या जाऊ शकते जर माझा तालुका सक्षम असेल, माझ्या तालुक्याला उत्तम पद्धतीचं संघटन असलं पाहिजे. म्हणजे 21-8-11 जे आपला 11 आहे, 21 जिल्ह्यावर 8 शहरामध्ये आणि 11 तालुक्याच्या ठिकाणी, याप्रमाणे जे आपण जसं जग सगळं गुंपत चाललो आहे त्या पद्धतीनं तो महाराष्ट्र गुंपणं जाणं फार आवश्यक आहे. आणि एकट्या कोणत्या तालुका अध्यक्षांनी जिल्हा अध्यक्षांनी करून ते चालत नाही. प्रत्येकाला असं वाटलं की ते पाहिजे की हे काम माझं आहे आणि ज्या दिवशी असं वाटेल की हे काम माझं आहे त्या दिवशी समजायचं की आपल्या लढायला सुरुवात झालेली. आता हे ठराव आपल्या समोर आले. या ठरावासाठी आपण अनेक दिवसापासून लढा देतोय. आपण इतके आंदोलनं केली, इतके धरणे आंदोलनं केली, शांततेच्या मार्गाने गेलो, निवेदन गेलो. आपण मंत्रालयामध्ये मी जेव्हा माहिती महासंचालनाच्या कार्यालयामध्ये जातो तेव्हा मला अनेक जण दाखवतात की बा इतके तुमचे निवेदन आलेले आहेत. पण त्याचं पुढे होते काय हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पुढे होते काय आणि ते जर आपल्या पदरात पाडून घ्यायचं असले तर आपली संघटनात्मक ताकद महत्त्वाची आहे. आज इथून जाताना तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे की ही माणसं या प्रकारचं अधिवेशन घडवून आणतायत. अधिवेशनं अनेक संघटनेचे होतात, अनेक संघटनेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल की काम कसं चालते त्यांचं, कशा पद्धती आहे आणि आपली कशी आहे. तर इथून जाताना तुमच्या मनामध्ये एक प्रश्न जर आला की हे अधिवेशन ज्या उद्देशाने संदीप काळे गोरक्षनाथ मदने यांनी इथं घेतलं त्याचा उद्देश काय आहे हे आपल्या एकदा मनाला विचारा आणि तो उद्देश तुम्हाला वर्षभर सातत्याने तुमच्यामध्ये झिरपत ठेवावं लागेल. तुम्हाला जागल्याची भूमिका घेऊन पुढे जावं लागेल. प्रत्येकजण पदाधिकारी नाही हे मला माहीत आहे, प्रत्येक जणाला ती ताकद नाही प्रत्येकाकडे हेही मला माहीत आहे. पण प्रत्येक माणूस काहीतरी करू शकतो, त्याच्यामध्ये काहीतरी चांगला गुण निश्चितपणे असू शकतो, यात तीळ मात्र शंका नाही. आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करा. आपले जे पत्रकार बांधव ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा. आपला आरोग्य सेल आहे, आपला एज्युकेशन सेल आहे, आपली तमाम अशी सगळी माणसं आहेत की जे मदतीच्या दृष्टीने पुढे येत आहेत. आपला पॉलिटिकली कनेक्ट चांगला आहे, लोकांना माहीत आहे की ही माणसं चांगली काम करतात, यांना मदत केली पाहिजे. तर त्या प्रत्येकाची मदत आपल्याला निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. आपली ही ऊर्जा, आपली ही ताकद, आपलं संघटनात्मक बांधणी ही कायमस्वरूपी ठेवा.
माझा कनेक्ट थेट आहे आणि मी पूर्ण वेळ 24 तास संघटनेसाठी काम करतोय आणि करणार आहे. मी असा एक राष्ट्रीय अध्यक्ष असेल की मला हरियाणाचे अध्यक्ष बसले तिथे, गुजरातचे अध्यक्ष बसलेले आहेत, ओडिसाचे अध्यक्ष आहेत, तेलंगणाचे अध्यक्ष आहेत, मोस्टली अनेक राज्यामधनं अध्यक्ष चालले आहेत. त्या प्रत्येकाला तुम्ही विचारा, त्यांच्या तालुक्यातल्या कुठल्याही शेवटच्या माणसाने मला किती वाजता जरी फोन केला तरी मी त्याचा फोन घेऊन त्याचा विषय काय समजून घेऊन त्याला मदतीच्या दृष्टीने पावलं टाकल्या जातात आपल्याकडनं. आणि जर होत नसेल तर आम्ही सांगतो की बाबा आपल्याला ही मदत होत नाही, तुम्हाला तुमच्या पातळीवर करावं लागेल. आपण त्यांना आधार तर देऊ शकतो, बाबा काळजी करू नको, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही सगळेजण एक ताकद म्हणून उभे आहात याचा मला अभिमान वाटतो. तुमची ही ऊर्जा, तुमच्यामधले असलेली ताकद केवळ अधिवेशनापुरती आणि इथं आपण उत्साहाने बोलतोय तेवढ्यापुरती मर्यादित असून चालत नाही. तुमच्या प्रत्येकाला तिथं आपल्या बांधवाला मदत करायची आहे, या दृष्टीने आपल्याला पावलं उचलायची आहेत. अध्यक्ष, तिथली माणसं, निवड प्रक्रिया ह्या गोष्टी चालत राहतील, पण आपल्यातली ऊर्जा ही अखंडपणे तेवत ठेवली पाहिजे. जिंदाबाद 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 जिंदाबाद. अरे आवाज दो, अरे आवाज दो. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अरे आवाज दो, अरे आवाज दो. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामध्ये राहून, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीचा एक वेगळा अंदाज घेऊन मी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो आणि आज दिवसभरामध्ये एक वेगळं विचार मंथन घेऊन आपल्याला इथून बाहेर पडायची आहे, ही पण विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. सन्मान्य रविकांत तुपकर सरांना मी या ठिकाणी आपले विचार 10 मिनिटं विनंती करतो की त्यांनी आपण 10 मिनिटांमध्ये आपले विचार. व्हॉइस ऑफ मीडियाच्या या प्रचंड अशा आमचा संघर्ष संपत नाही. मला सुरुवातीला असं वाटलं की याच्यात काही सिस्टीम आहे का फटाके फोडायची, स्वागत करण्याची. आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो तर तो काही संघर्ष आमचा संपत नाही पदोपदी. म्हटलं तुमचं जरा सगळं VVIP दिसतंय, इथेही तोच संघर्ष आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या या राज्यस्तरीय प्रचंड अशा दर्जेदार अधिवेशनाला या विचार मंचावर उपस्थित असलेले या व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रणेते, संस्थापक, आपले सगळ्यांचे लाडके मित्र आणि एक म्हण आहे ती कुत्र्याची शेपूट कधी सरळ होत नसते. एक वेळ कुत्र्याची वाकडी झालेली शेपूट सरळ होईल, पण संदीप काळेंनी बांधलेली संघटना कदापि मोडणार नाही याच्यावर मला ठाम विश्वास आहे. सगळ्या पत्रकारांना मोबिलाइज करणं आणि एकत्रित करणं हे काही साधं सोपं काम नाही आहे. ते आपले सगळ्यांचे लाडके माननीय संदीप काळे साहेब
या विचारमंचावर उपस्थित असलेले राज्याचे अध्यक्ष, आमचे मित्र, मोठे बंधू, आमच्या जिल्ह्याचं भूषण मान्य अनिलजी मस्के साहेब, जे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मान्य गौरक्षनाथजी मदने, अमोलजी मतकर, त्याचबरोबर मुफ्ती हारून सईद साहेब, आमचे मित्र चेतनजी बंडेवार, भीमेशजी मुथुला, या आयोजनामध्ये अग्रेसर असलेल्या दिव्या भोसले, सन्मान्य विजयजी चोरडिया साहेब, बालाजी मारगुडे, मंगेशजी खाटीक, संजयजी पडोळे, आमचे बुलढाण्याहून आलेले अरुणजी जैन, लक्ष्मीकांत बगाडे, सिद्धार्थजी आराक, त्यांचे सगळे सहकारी, अरुणजी ठोंबरे, जितेंद्रजी जोशी गुजरातवरून आलेले आहेत, बन्सीलाल पांचाळे, हरियाणा आणि ओडिसाहून आलेले सर्वच व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले सर्व जिल्हाध्यक्ष आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रतिनिधी, सर्व पत्रकार बांधव. मी तुम्हाला मार्गदर्शन करावं इतका अजिबात मी काही मोठा नाही, परंतु गेल्या 22 वर्षापासनं शेतकऱ्यांच्या संघटनेमध्ये काम करत असताना जे काय अनुभव वाट्याला आले, जे काय अनुभवाची शिदोरी आहे, ती तुमच्यासमोर मोकळी करण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही स्टेजवर उभा राहताना माझ्या डोक्यात कधीच काय बोलावं बागलसाहेब याचा विचार माझ्या डोक्यात नसतो. मी मंचावर आल्यावर मला जे सुचल ते बोलायचा प्रयत्न करत असतो, जे हातून येईन ते मांडायचा प्रयत्न करत असतो. मी व्हॉइस ऑफ मीडियाचा या परिवारातला सदस्य म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे, हे मला अत्यंत अभिमानानं आज सांगायचं आहे. का व्हॉइस ऑफ मीडियाच्या सगळ्या वाटचालीमध्ये सुरुवातीपासून सगळ्या घडामोडीमध्ये अनेक निर्णय घेताना मी तिथं उपस्थित होतो. त्यामुळं मी या परिवाराचा एक सदस्य आहे आणि मी नेता म्हणून नाही, तर मी व्हॉइस ऑफ मीडियाचा परिवाराचा सदस्य म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर एवढं मोठं अधिवेशन शिर्डीमध्ये होतं आहे. काल आम्हाला असं वाटलं होतं की 200-300 पत्रकार असतील, कारण तुमचं सारखं सुरू आहे ना, तुम्ही गॅपच देत नाही अजिबात. हे अधिवेशन झालं की ते अधिवेशन, हे झालं की ते, सारखं सातत्यानं सुरू आहे. आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पत्रकारांचा व्हॉइस राज्य आणि केंद्र सरकारच्या कानावर आदळण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून तुमच्या विविध आंदोलनातून सातत्यानं होत आलेलं आहे. कमी दिवसामध्ये इतकी चांगली शिस्तबद्ध संघटना उभी राहू शकते याचं उदाहरण म्हणजे हे व्हॉइस ऑफ मीडिया आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण एखादी संघटनेची जेव्हा मुहूर्तमेढ रोवल्या जाते तेव्हा 2 दशकं 3 दशकं जातात, तेव्हा त्या संघटनेला एक मूर्त स्वरूप येतं. पण तुमची अशी एक संघटना आहे की ही संघटना अतिशय कमी दिवसामध्ये एकत्रित आलेली आहे. आणि पत्रकारांना एकत्रित करण्याचं कौशल्य काही साधं सोपं काम नाही. कारण तुम्ही खूप नेते बघितलेले असतात, खूप नेते तुमच्यासमोर मोठे होताना बघितलेले असतात, खूप लोकांचा डाऊनफॉल तुम्ही बघितलेला असतो. आणि म्हणजे तुम्हाला जमवणं किंवा तुम्हाला पटवणं हे काही साधं सोपं काम नाही, एवढंच मला सांगायचं आहे. कारण आमच्यासारखे अनेक नेते उभं करण्याचं काम या राज्यामध्ये, विस्थापितांना उभं करण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे. आणि मी आवर्जून सांगतो, मी ही लोकसभेची निवडणूक लढलो यावेळी बुलढाण्याची, मी इंडिपेंडंट लढलो, माझ्यासोबत पक्षभिक्षा नव्हता. मी फक्त माझा फोटो लावला आणि इलेक्शन लढलो. मी फार कमी फरकानं लोकसभेला यावेळेला बुलढाण्यात पडलो. त्यावेळी माझे विरोधक माझ्यावर आरोप करायचे हे पत्रकारांचा प्रॉडक्ट आहे. तर मी अभिमानानं सांगितलं की हो, मी पत्रकारांचा प्रॉडक्ट आहे, मला याचा गर्व आहे, मला याचा अभिमान आहे. विस्थापितांच्या पाठीवर थाप टाकण्याचं काम, विस्थापितांना ताकद देण्याचं काम महाराष्ट्राच्या देशाच्या पत्रकारितेनं स्वातंत्र्य चळवळीपासून केलेलं आहे. आम्ही चळवळी करतो, आम्हाला कोण वाली आहे? एक तर प्रस्थापित नेते आमच्या विरोधात असतात, सरकार आमच्या विरोधात असतात, घरी रात्री आल्यावर जेवण मिळेल का नाही ही शंका असते. तुमची तीच परिस्थिती आहे, ती काही वेगळी नाही. तर अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांनी ज्यावेळी आम्हाला कोणी ओळखत नव्हतं त्यावेळी एक ओळख निर्माण करून देण्याचं काम या राज्यामध्ये केलं. बुलढाण्याचीच पत्रकारिता तर त्यात आहेच, पण महाराष्ट्राच्या पत्रकारांनी सुद्धा आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सांभाळलं आणि मला याचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे आरोप मी नेहमी हसत खेळत घेतले आणि मी अभिमानानं कायम सांगत असतो. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, या बुलढाण्याच्या पत्रकारांनी माझ्याकडे फिरायला गाडी नव्हती,
तर मला एक 32 लाखाची गाडी लोकवर्गणीतून उभी करून दिली 2 वर्षापूर्वी, आणि 2-3 वर्ष झाले असतील कदाचित आता. तर व्हॉइस ऑफ मीडियाची नुकती त्यावेळेला सुरुवात झाली होती. मी आत्ता मस्के साहेबांच्या कानात म्हटलं, ती गाडी घेऊन मला पत्रकारांनी पुढाकार घेतला, एक 32 लाखाची इनोवा गाडी दिली. एक कृतज्ञता सोहळा माझा अत्यंत कमी वयामध्ये घेतला. कृतज्ञता सोहळा हा 80-90 होत असतो, यांनी माझा फार कमी वयात घेतला. मला वाटतं 36च वर्ष वय असेल माझं तेव्हा. चळवळीमध्ये 20 वर्ष काम पूर्ण केल्याबद्दल यांनी कृतज्ञता सोहळा ठेवला. त्या कार्यक्रमाला संदीप काळे सर गेस्ट होते, कवी विठ्ठल वाहक होते, पोपटराव पवार होते, सगळे होते. तिथं या सगळ्या पत्रकारांचा मेळा झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाचं निमित्त आणि त्या कार्यक्रमातून जो गेर पडला तो अजून सुसाट पडला. आणि लगेच तो कार्यक्रम झाल्यावर बुलढाण्यामध्ये पत्रकारांचा 400 पत्रकारांचा विमा काढण्याचा कार्यक्रम बुलढाण्याच्या पत्रकारांनी घेतला आणि बुलढाणा पॅटर्न नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेला. हे सांगताना मला अभिमान वाटतो. तर असं आहे की अधिवेशनामधून बैठकांमधून अनेकांच्या भेटीगाठी होतात, विचाराचं आदानप्रदान होतं आणि काहीतरी त्यातून नवनिर्माण होत असतं. तर मी तुम्हाला सांगतो, त्या गाडीचं नाव पत्रकारांनी लोकरथ दिलं आहे. माझ्या गाडीला लोकरथ, कारण लोकांनी दिलेला रथ आहे. मी आत्ता विनोदानी यांच्या कानात म्हटलं की लोकरथाचा कार्यक्रम जसा माझ्या पथ्यावर पडला तसा सगळ्यांच्याच पथ्यावर पडला आहे, कारण अतिशय ताकदीनं ते काम त्या ठिकाणी विदर्भामध्ये सुरू झालं. मला हे सांगताना अभिमान वाटतो. पत्रकारांचं जगणं आणि आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं जगणं सारखंच आहे. मी असं मानतो की प्रत्येक पत्रकारामध्ये एक कार्यकर्ता दडलेला असतो आणि प्रत्येक चळवळीतल्या कार्यकर्त्यामध्ये एक पत्रकार दडलेला असतो. पत्रकार हा संवेदनशील असतो. पत्रकार हा दुसऱ्याच्या दुःखामध्ये त्याच्या पाठीशी उभा राहणारा असतो आणि चळवळीतला कार्यकर्ताही तसाच असतो. चळवळीतल्या कार्यकर्त्याचं खडतर जगणं आणि पत्रकाराचं खडतर जगणं हे सारखंच आहे. एक तर तुम्ही सगळ्या प्रस्थापितांना अंगावर घेत असता आणि पूर्वीसारखी आता पत्रकारिता राहिली नाही. पूर्वीचे नेते हे स्पोर्टली सगळ्या गोष्टी घ्यायचे. आता जर एक लाईन जरी विरोधात आली तर तुमच्याशी ते महिनाभर बोलत नाही किंवा तुम्हाला जाहिराती द्यायचं बंद करतात. म्हणजे संकुचित मनाचे नेते अलीकडच्या नव्या पिढीमध्ये तयार झालेले आहेत. मला या व्हॉइस ऑफ मीडियाच्या स्टेजवरून महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना सांगायचं आहे की पूर्वीच्या 3-4 दशकापूर्वी जसं राजकारण होतं की विरोधात जरी लिहिलं तरी त्या पत्रकाराच्या लेखणीचं कौतुक करणं हे त्या काळातले नेते करायचे. तर मला असं वाटतं असा मनाचा मोठेपणा आमच्यासारख्या सगळ्या नेत्यांनी ठेवला पाहिजे. तुम्ही 99 बातम्या चांगल्या लिहिता, आम्हाला फार गोड वाटतं, पण एखादी बातमी जर का आमच्या विरोधात आली तर आम्हाला रात्री झोप लागत नाही, तुमचा राग येतो आम्हाला. म्हणजे मला नाही बरं, पण आमच्या जमातीला. तर मला असं वाटतं की त्या 99 चांगल्या लिहिलेल्या बातम्यांकडे आमचं लक्षच नसतं. म्हणून मला असं वाटतं की आमचे कान टोचणारे सुद्धा कोणीतरी असले पाहिजे. आम्हालाही भीती वाटली पाहिजे एखादं चुकीचं काम करताना की अशा पद्धतीची पत्रकारिता असली पाहिजे आणि ती तुम्ही ठेवता. मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं की लोकशाही धोक्यात आहे. काही वर्षांपूर्वी या देशामध्ये जर विश्वास आत्ता कुणावर असेल तर फक्त तुमच्यावर आहे. लक्षात ठेवा, पत्रकारांवर आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जर काही झालं किंवा त्याला काही अडचण आली तर पहिला फोन तो पत्रकारांना करतो आणि दुसरा फोन आम्हाला करतो. एवढा विश्वास पत्रकारांवर आहे. पण या पत्रकारांचं जगणं कुणी समजून घेणार आहे की नाही घेणार आहे? माणूस म्हणून पत्रकारांकडे कुणी बघणार आहे की नाही बघणार आहे? कोरोनाच्या काळामध्ये कॉस्ट कटिंगमध्ये किती पत्रकारांना घरी बसावं लागलं. वयाच्या 25-25 वर्ष तुम्ही पत्रकारिता केली, 30-30 वर्ष पत्रकारिता केली आणि अचानक तुम्हाला सांगितलं की उद्यापासून तुम्ही येऊ नका. तुम्हाला सांगतो आत्महत्येशिवाय आपल्या डोळ्यासमोर दुसरा पर्याय उभा राहत नाही. अशी विपरीत परिस्थितीतून अनेक पत्रकार मंडळी आमची या कॉस्ट ऑफ कटिंगच्या काळामध्ये गेलेले. कंपन्यांना काय आहे, त्यांना कमी कर्मचारी कमी पगारामध्ये जास्तीत जास्त बिझनेस कसा होईल. पण मला असं वाटतं अशी जर का मजबूत पत्रकारांची संघटना असली तर कोणत्याही मालकाची तुम्हाला उद्यापासून येऊ नको अशी म्हणायची हिंमत होणार नाही, कारण तुमची संघटना मजबूत आहे. आणि या देशामध्ये जो घटक संघटित आहे त्या घटकाचा मेळ लागलेला आहे आणि जो घटक संघटित नाही त्याचा पुरा मेळ पांगेला आहे. म्हणजे आता पहा ना तुम्ही, सरपंच लोकांनी आझाद मैदानावर 1 दिवसाचं आंदोलन केलं तर सगळे नेते सरपंचांना भेटायला गेले.
हे सरपंच सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत, पण त्यांची एक मजबूत संघटना आहे, म्हणून सगळ्या नेत्यांना आझाद मैदानावर जावं लागलं. तसं तुमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांची एक मजबूत संघटना संदीप काळे सरांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली उभी राहिली. त्यामुळे मला असं वाटतं की नेत्यांचा पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. इथं आमच्या बुलढाण्याच्या टीमने 4 दिवसापूर्वी स्वरविहार नावाचा एक कार्यक्रम घेतला. एक पत्रकार कल्याण निधी उभा केला, कदाचित त्याचा उल्लेख काल झाला असेल, झाला की नाही मला माहीत नाही. पण तुम्हाला सांगतो, आता मी तर रसिकच आहे, मला साहित्य, गझल, गाणे, कविता मी त्याच प्रांतातला आहे. मी सुरुवातीपासून त्या कार्यक्रमात बसून होतो शेवटपर्यंत. पण आमच्या जिल्ह्यातले सगळे आमदार सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या कार्यक्रमात नेते मंडळी बसून होती. त्यातला त्यांना काही कळत नव्हतं, पण ते सगळे तुमच्या पत्रकाराच्या धाकानं बसून होते. मी विनोदानं आमचे राधेश्याम चांडक भाईजी त्यांना कानात म्हटलं काय पत्रकारांचा धाक आहे, संगीतातलं काही कळत नसताना सुद्धा सगळे नेते बसून आहेत म्हटलं पहिल्यापासून. हा तुमचा ही तुमची युनिटी आहे. मी काय त्यांना कळत नाही असं मी म्हणणार नाही, पण पत्रकारांचा नैतिक दबाव जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि पत्रकारिता जिवंत राहणं या देशासाठी किती आवश्यक आहे हे तुम्हाला आम्हाला अलीकडच्या काळात माहीत आहे. मला असं वाटतं अलीकडच्या काळातली क्रांती ही काय फक्त आंदोलनं करून किंवा रस्त्यावर उतरूनच झाली पाहिजे असं नाही. अलीकडच्या काळात बोलणं ही सुद्धा खूप मोठी क्रांती आहे. जो बोलला त्याला तुरुंगात टाकतात, जो बोलला त्याच्या मागे ईडी लावतात, जो बोलला त्याच्या चौकशा लावतात. माझ्यावर तर 100च्या वर पोलीस केसेस आहेत. तुम्ही म्हणसाल काय मुंबईला खिशी कापतो काय लोकांचे? नाही, हे असंच. पण सुदैवानं माझी बायको वकील असल्यामुळं मला फी द्यायचं काम नाही. मी ते बजेट बरोबर बसून गेलं आहे. मी बी संदीप काळे सर सारखा बरोबर माइंड लावून कार्यक्रम करतो. बायको वकील आहे, फी द्यायचं काम नाही, केसेस किती झाल्या तरी चिंता नाही, कागद तिकिटाचे सुद्धा मला पैसे द्यावं लागत नाही. शेकडो केसेस आमच्यावर केल्या. मध्यंतरीच्या काळामध्ये मला 1 वर्ष तुरुंगात ठेवा असं इतका प्रयत्न केला सरकारने, पण आमच्या पत्रकारांनी माझ्या पाठीशी खंबीर उभं राहिल्यामुळं मला जेलमध्ये जाण्यापासून थांबलो. एवढी ताकद पत्रकारितेमध्ये आहे. मी म्हणणाऱ्या नेत्यांना नाक घासायला लावते पत्रकारिता. त्यामुळं पत्रकारांना जपणं ही फक्त व्हॉइस ऑफ मीडियाची जबाबदारी नाही, तर पत्रकारांना जपणं ही समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि कधीतरी आमच्यासारख्या नेत्यांनी पत्रकारांचं जगणं पण जवळून अनुभवलं पाहिजे ना. आज पत्रकारिता करत असताना पगार मिळायचे कार्यक्रम फार कमी झाले. तो कसा जगतो, त्याच्या घरी किराणा जातो की नाही जातो, त्याचा पोरगा कोणत्या शाळेत शिकतो, त्याचा आर्थिक स्तर काय आहे. मला असं वाटतं तुम्ही पत्रकारिता करता तर काही फक्त पैसे मिळण्यासाठी करत नाही किंवा पगार मिळण्यासाठी करत नाही. जसा कार्यकर्त्याला एक किडा असतो तसा पत्रकाराला एक विद्रोहाचा किडा असतो. हा विद्रोहाचा किडा, हा बंडाचा किडा हा काही आपल्याला शांत बसू देत नाही. आणि तुम्ही दरवर्षी ठरवता की आता पत्रकारिता सोडायची आहे, नवीन बिझनेस करायचा आहे, पण तुमचं काही सुटत नाही. कारण आता बस झालं बा, खूप वर्ष केलं, आता जरा नवीन काहीतरी करू, पण ते तुम्ही सोडू शकत नाही. कारण आपला पिंड, आपला स्थायी भाव हा विद्रोहाचा आहे, हा बंडाचा आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पत्रकारांना जपलं पाहिजे. आणि तुम्ही खूप शांततेच्या मार्गाने आंदोलनं करता, कारण तुम्हाला जरा काही मर्यादा आहेत पत्रकारांना. माझी आंदोलनात PhD झालेली आहे, त्यामुळं कधी काळी आंदोलनाच्या बाबतीत काही वाटलं तर जरा आमच्याशी पण चर्चा करत चला. कारण सरकारला कमी लोकांमध्ये कसं झुकवायचं याचं तंत्र माझ्याकडे आलेलं आहे. आणि कशा मागण्या मान्य करून घ्यायच्या हे बऱ्यापैकी आम्ही सरकारच्या छाताडावर बसून करतो. काहीच नाही. मी मागच्या वर्षी उपोषणाला बसलो, यांनी सांगितलं की रविकांत तुपकरला सोडू द्या, जाऊच नका. मी म्हटलं बरं ठीक आहे. आता 4-5 दिवस झाले, म्हणलं आपली तब्येत खराब झाली. मी उठलो 5,000 लोक घेऊन, मी म्हटलं मी मंत्रालयाचा ताबा घेणार आहे. सगळ्यांचे मला फोन, आम्ही चर्चेला तयार आहे, आम्ही चर्चा करतो, तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकतो. लक्षात घ्या, नाक दाबल्याशिवाय ह्या अवलादी तोंड उघडत नाही. तुम्हाला जरा माझे शब्द अवघड वाटतील, पण या प्रस्थापित व्यवस्थेला हलवायचं असेल तर यांना गांधींचा मार्ग कळत नसला तर कधी कधी भगतसिंगाचा मार्गसुद्धा यांना सांगावा लागतो. आणि मला असं वाटतं जसं बाकीचे लोक संपाचा हत्यार उपसतात, सहज माझ्या डोक्यात आलं, पत्रकार जर 8 दिवस संपावर गेले तर काय होईल. गंमत तर करून पहा, नुसतं म्हणून तर पहा. माझं काय म्हणणं, डसू नका पण फुसफुस तर करा. संदीप काळे सर एकदा फक्त असं म्हणा
की आम्ही सगळे पत्रकार संपावर जातो, नुसतं म्हणून तर पहा. सगळे मालक तुमचे पाय धरत येतील आणि सरकारमधले लोकसुद्धा तुमच्याशी चर्चा करतील. हे असं केल्याशिवाय हे होत नाही. कालही वाजल्या असतील ना शिट्ट्या लावणी असल्यामुळं. काय राव तुम्ही काल बोलवलं नाही आम्हाला काळे सर, चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं नाही. मी यांना म्हटलं मी काल येतो, नाही म्हटलं तुम्ही उद्या या. पण मला खूप आनंद वाटला की अशा अधिवेशनाला एवढ्या मोठ्या संख्येनं, म्हणजे काल तुमचा हॉल अपूर्ण राहिला आणि बाहेर खुर्च्या टाकाव्या लागल्या, एवढी तुडुंब गर्दी झाली. मला असं वाटतं की ही एक पोकळी तयार झालेली होती पत्रकारितेमध्ये संघटनेची, आणि या पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी नियतीने ही जबाबदारी संदीप काळे सरांवर टाकलेली आहे आणि त्याच्यातनं हे सगळं झालेलं आहे. तर मला असं वाटतं आपण सगळे एकमेकांना जपूया. मी काही तुम्हाला सल्ला देण्या इतका मोठा नाही, पण मला एक सल्ला पत्रकारितेतल्या आपल्या काही लोकांना द्यायचा आहे की आपण एकमेकांबद्दल निगेटिव्ह बोलणं बंद केलं पाहिजे. हे सगळ्यात माझं स्पष्ट मत आहे. आपला प्रॉब्लेम काय करणार, तर 22 वर्ष मलाही याच्यामध्ये चळवळीत झाले, तर आपला प्रॉब्लेम काय, याचं काही खरं नाही, त्याचं काही खरं नाही, हा बोगस आहे, हा असं आहे. माझं म्हणणं आहे हे नेते मंडळी सगळ्या युत्या आघाड्या करतात, ते आतमध्ये काही बोलत असतील, बाहेर एकमेकांच्या विरोधात बोलतात का? मग आपली संघटना अशी संघटना चालवतानाच एक सूत्रच आपण ठेवलं पाहिजे की आपल्या संघटनेचा कोणताही माणूस कसाही असेल त्याच्या विरोधात एक शब्दही गॉसिपिंग आपल्याकडून होता कामा नये, याची काळजी आपल्या प्रत्येक सदस्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे उद्या आमच्यासारखा जर बोलायला लागला आणि तुम्ही जर का आम्हाला विरोध केला, तर पुन्हा आमच्यासारखा कोणताही माणूस तुमच्या पत्रकाराच्या विरोधात बोलायची हिंमत करणार नाही. ही बारीक बारीक सूत्र संघटना चालवताना आपण, मला असं वाटतं, पाळली पाहिजे. हे सांगण्या इतका मी मोठा नाही, पण तरी पण सांगतो. आणि संघटना चालवताना विश्वास खूप महत्त्वाचा आहे. काय होतं की आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात, कारण प्रस्थापित मंडळीला एकच काम आहे, कुठलीही संघटना असली की त्याच्यात फूट पाडायची, आपल्या नेत्याबद्दल वाईट साईट भरवायचं. अहो आता मी निवडणुकीत उभा होतो, मला एवढ्या अफवांना सामोरं जावं लागलं की त्या खोडून काढता काढता माझ्या नाकात दम आला. अफवांचं पीक. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या नेत्याबद्दल, तो नेता जिल्हा पातळीवरचा असेल, तो विभागीय असेल, तो राज्य पातळीवरचा असेल किंवा राष्ट्रीय पातळीवरचा असेल, आपल्या नेतृत्वाबद्दल कुणी काही सांगितलं तर ते ऐकून घ्यायचं नाही, हे आपलं सगळ्यात पहिले ठरलं पाहिजे. कारण काय होतं, फूट पाडण्याचा प्रयत्न होतो, याने असं केलं त्यांनी तसं केलं. मला असं वाटतं की या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष न देता ही संघटना आपण मजबूत पद्धतीनं चालवली पाहिजे. संघटना चालवताना एकमेकांवरचा विश्वास आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याची ताकद. आता काय होतं, ही संघटना मजबूत होण्याच्या अगोदर आपण जेव्हा एखाद्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात लिहितो आणि तो नेता जर का गुंडागर्दी करणारा असला तर त्या पत्रकाराला मारहाण करतो, त्याला सगळ्या बाजूनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो पत्रकार हताश होतो. तो भविष्यात कुणाच्या विरोधात लिहायची हिंमत करत नाही. पण मी अमुक नेत्याच्या विरोधात लिहिल्यावर व्हॉइस ऑफ मीडियासारखी संघटना माझ्या पाठीशी खंबीर उभी आहे, ही भावना जर का त्याच्या पाठीशी असली तर तो कुणालाही अंगावर घेऊ शकतो. त्यामुळं मला असं वाटतं की संघटना असणं खूप महत्त्वाचं आहे. अहो पोलीस पाटलाची संघटना आहे राव, या अंगणवाडीच्या बायकांची संघटना आहे. हो ना, माझी बायको तर कधी कधी मला म्हणते का आता तू शेतकऱ्याचा नाद सोड, तू अंगणवाडीच्या बायाची संघटना काढ. हो ना, त्या महिला आल्या तर 100 रुपये बी देतात ना, मोर्चाला आल्या की ते 100 रुपये बी देतात, मोर्चात बी येतात. आमचं शेतकऱ्याचं उलटं आहे, आम्ही त्यांच्यासाठी कितीही करा ते मजबूत पद्धतीने आमच्यासोबत येत नाही. हे आमचं असं आहे की बरंच बरं आहे. आता ते तुम्हाला काय सांगावं, मध्येच कुणीतरी जातीवादी गिरट्या घालतात. जातीच्या संघटनेत मात्र लोक अग्रेसर असतात, धर्माच्या संघटनेत अग्रेसर असतात, पण आम्ही आर्थिक प्रश्नावर हक्कासाठी काम करतो, मग आम्हाला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा भविष्यातले धोके ओळखून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून काय होणार आहे, तर मला असं वाटतं ज्यांच्यामध्ये एक फिलॉसॉफर असं म्हणतो की सामान्य माणसाच्या दृष्टीनं मृत्यू हा आयुष्याचा शेवट आहे, पण हे खरं नाही. मग खरं काय आहे, तुमच्यातली प्रतिभा, तुमच्यातली क्षमता, तुमच्यातलं अंगभूत कौशल्य याचा वापर न होणं अथवा ते गंजत ठेवणं हे मृत्यूपेक्षाही भयानक आहे. डिप्रेशन नावाचा प्रकार काय आहे, म्हणून
या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये ज्या प्रतिभा असतील, ज्या क्षमता असतील, त्याला फुलवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी होतं आहे. ही चांगली बाब आहे. आणि ज्याच्यामध्ये ज्या काही प्रतिभा आणि क्षमता आहेत, अशा लोकांनी आपल्या क्षमता ओळखून समाजासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. जसं आमच्या संदीप काळे सरांनी स्वतःतली क्षमता ओळखली आणि आपलं सगळं लाईफ पत्रकारितेला डेडिकेट केलं. हे काही साधं सोपं काम नाही आहे, लक्षात ठेवा. त्यांची बायको त्यांना विचारत असेल ना, हे बोंबला धंदा कुठलो काय. पण एखाद्या ध्येयाने किंवा एखादा माणूस एखाद्या विषयासाठी जेव्हा लाईफ डेडिकेट करतो, तेव्हा त्याच माणसाचा इतिहास होत असतो. जगतात तर सगळेच जगतात. संदीप काळेंच्या घरी प्रॉपर्टी किती आहे हे कोणी विचारत नाही. संदीप काळे किती सुंदर दिसतात हे कोणी विचारत नाही. संदीप काळेंचं लग्न झालं आहे का नाही हे कोणी विचारत नाही. त्यांना मुलं बाळं किती हे कोणी विचारत नाही. त्यांचं कर्तृत्वाला आपण सगळे लोक सलाम करतो, म्हणून आपण इथं आलेलो आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये आपलं कर्तृत्व काय आहे याला समाजामध्ये किंमत आहे. तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आले, धर्मात जन्माला आले, याला फारसं महत्त्व नाही. मग मला असं वाटतं की एखादा माणूस आपलं लाईफ जर एखाद्या विषयासाठी डेडिकेट करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे आणि ते ताकदीनं झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते जर का झालं नाही तर नव्यानं पुन्हा कुणी संदीप काळे जन्माला येणार नाही तुम्हाला सगळ्यांना एकत्रित करायला. म्हणून समाजातल्या विस्थापित लोक जे आहेत, जे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतात, अशा लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. शहीद भगतसिंग जेव्हा फासावर जात होते तेव्हा शहीद भगतसिंगाची आई तेव्हा ज्यांना भेटायला येणार होती तेव्हा त्यांनी आईला निरोप दिला की आई तू भेटायला येऊ नको, तर तू जर भेटायला आली तर तुझ्या डोळ्यात पाणी येईल आणि तुझ्या डोळ्यातलं पाणी जर देशातल्या मायमावल्यांनी बघितलं की भगतसिंगाची माय रडते आहे, हा संदेश देशामध्ये चुकीचा जाईल. म्हणून आईला भेटायला सुद्धा त्यांनी येऊ दिलं नाही. अशा पद्धतीचे क्रांतिकारक आपले होते. मला असं वाटतं या व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना जी आहे ही पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा लढा तुम्ही उभा केला आहे आणि त्या लढ्यातले तुम्ही क्रांतिकारक आहात, लक्षात घ्या. त्यामुळं आपलं जगणंसुद्धा क्रांतिकारकासारखंच असलं पाहिजे या मताचा मी आहे. जरा प्रमाणापेक्षा जास्त बोललो असेल तर वाईट वाटलं तर वाटलं, माझं त्यात काय. जे वाटलं ते वाटलं. आमचं कसं आहे, आमचं उधळं आहे. आमच्या विदर्भातल्या भाषेत उधळं घेणं म्हणतात. आम्ही काही रोजान काम करत नाही, एकदा गुत्त घेतलं की पुरंच घेतो आहे आम्ही. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना भेटून छान वाटलं. आपण सगळे मिळून सोबत काम करू. आणि तुम्ही पत्रकार फक्त एकटे नाही. परवा दिवशी बुलढाण्याला त्या कलकत्त्याच्या डॉक्टर भगिनीवर बलात्कार झाला तर आमचे सगळे बुलढाण्यातले डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी निषेध केला. आम्ही पण गेलो, सगळे डॉक्टर दिसत होते. तर मी बोलताना एक शब्द तिथे वापरला. मी म्हटलं कलकत्त्याच्या डॉक्टर भगिनीवर बलात्कार झाला, आपण सगळे डॉक्टर निषेध करायला आलो, ही गोष्ट बरोबर आहे आणि त्याचा निषेध आहे. पण डॉक्टरवर बलात्कार झाला की डॉक्टर नाही यायचं, पत्रकारावर संकट आलं की पत्रकारांनी यायचं, हे वर्गीकरण का करता. माझं म्हणणं आहे की पत्रकारावर संकट आलं तर आमच्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांनी तुमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, समाजातल्या सगळ्या घटकांनी उभं राहिलं पाहिजे. वर्गीकरण कशाला. मग दुर्दैव आहे, बलात्कार दिल्लीत झाला तरच तो बलात्कार होतो, तो गल्लीत झाला तर तो बलात्कार होत नाही. हे या देशाचं दुर्दैव आहे. आम्ही शेतकरी दिवसाला 10 मरतो, रोज मरे त्याला कोण रडे अशी आमची अवस्था आहे. म्हणजे तुम्ही आता शेतकरी आत्महत्येच्या बातम्या छापता पण लोक आता वाचायला सुद्धा तयार नाही, कारण लोक रोजच मरतात. माझं म्हणणं आहे की जी अवस्था शेतकऱ्यांवर आलेली आहे ती अवस्था पत्रकारांवर भविष्य काळात येऊ नये याच्यासाठी संघटना मजबूत केली पाहिजे आणि एकमेकाला ताकद दिली पाहिजे. आयुष्याचं सूत्र काय आहे. आपल्या मृत्यूनंतर, आपला जेव्हा मृत्यू होतो ना, आपल्या मृत्यूनंतर पहिली बातमी जेव्हा समोरच्याच्या कानावर जाते आणि मृत्यूची बातमी कानावर गेल्यावर पहिली प्रतिक्रिया जी उमटते ती खरी श्रद्धांजली असते. बाकी हॉलमधल्या श्रद्धांजल्या खोट्या असतात असं माझं म्हणणं आहे. की अमुक अमुक माणूस गेला, अरे वाईट झालं, 2 दिवस आमच्याकडे चुली पेटल्या नाही, समजून घ्या त्याने आयुष्यात चांगलं काम केलं. अमुक अमुक माणूस गेला, तो होता जिवंत अजून, बरं झालं तू गेला, लय काड्या करत होता, समजून घ्या त्यानं आयुष्यात काड्या घालायचे आणि बोटं घालायचे धंदे केलेले आहेत. म्हणून आपल्या मृत्यूनंतर आपला आदर्श पुढच्या 4 पिढ्यांनी घेतला पाहिजे, इतकं नैतिकदृष्ट्या आपलं जगणं समाजामध्ये असलं पाहिजे या मताचा मी आहे. मला सगळे नेते म्हणतात काय राव तुम्ही पैसे खात नाही, भ्रष्टाचार करत नाही,
बाकी नेत्यांसारखं तुम्ही करत नाही, आता किती दिवस असं करता. हे तुमचे पत्रकार मंडळी पण मला नेहमी म्हणतात की आता जरा सेटल हो बाबा, तुला किती दिवस सांभाळायचं आम्ही सगळ्यांनी. पण मी त्यांना म्हणत असतो, या सगळ्या, मी जर त्यांच्यासारखा भ्रष्टाचारी झालो तर आमची काय ओळख राहणार आहे. या सगळ्या बरबटलेल्या युगामध्ये, या सगळ्या अंधकारमय युगामध्ये एक पंथी घेऊन आम्ही निघालेलो आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकजण इमानदार माणूस शोधतो. एखाद्या मालकाला जर का संपादक शोधायचा आहे तर तो 10 वेळा विचार करून शोधतो की हा इमानदार असला पाहिजे. घरात नोकर शोधायचा असला तर आपण म्हणतो इमानदार असला पाहिजे. याचा अर्थ इमानदारीला समाजामध्ये किंमत आहे, प्रामाणिकपणाला समाजामध्ये किंमत आहे. गांधीजींची तत्व आजही समाजामध्ये गांधीजी जिवंत आहेत. सत्य, अहिंसा, प्रेम. एखादा माणूस, आपण मोबाईलवर असतो, तो विचारतो आपल्याला कुठं आहे, आपण असतो शिर्डीला, आपण सांगतो मी पुण्याला आहे, आणि त्याला कळतं आज शिर्डीत भाषण करतोय, सांगतोय पुण्याला आहे, त्याला वाईट वाटतंय आपण खोटं बोललो. सत्याचा विषय. पण जेव्हा आपण एखाद्याला फोन करतो आणि तो अमक्या ठिकाणी आपल्याला कळतं आणि तो खोटं बोलतो तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. सत्य पाहिजे, पण त्याची अपेक्षा आम्हाला दुसऱ्याकडून आहे, स्वतःकडून नाही. अहिंसा. माझ्या मित्रावर कुणी हात घातला तर मी त्याचं थोबाड फोडतो. माझ्या बहिणीकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर मी त्याचे दात पाडतो. पण मी जर एखाद्याच्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघितलं आणि त्यांनी जर माझे दात पाडले तर मला वाईट वाटतं. अहिंसा पाहिजे, पण माझ्याकडून नाही, त्याच्याकडून पाहिजे. प्रेम. इतरांनी माझ्यावर करावं, मी मात्र करणार नाही. समोरच्यानी माझ्यावर भरभरून प्रेम करावं. हे गिव्ह अँड टेक आहे. तुम्ही प्रेम केलं, तुमची आपुलकी मला निर्माण झाली तर मी करणार, पण तुम्हीच माझ्यावर प्रेम करावं. पत्रकारांनीच राजकारणावर प्रेम करावं. आम्ही राजकारणी तुमच्यावर प्रेम करणार नाही, आम्ही सोयीनं वागणार, चालणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत, मला असं वाटतं गांधीजींची जी काही तत्त्व आहेत ही आपण प्रत्येकानं स्वतः अवलंबली पाहिजे, या मताचा मी आहे. आणि खूप जास्त तत्त्वज्ञान दिल्यासारखं होईल, पण मला मोकळेपणाने तुमच्याशी बोला असं वाटलं. आणि पत्रकारांनी निर्भीडपणे पत्रकारिता केलीच पाहिजे. निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या आणि कोणत्याही राजकारणाला किंवा व्यवस्थेला न जुमानणाऱ्या पत्रकाराच्या पायाशी अनेक नेते लोळण घेताना येतात, हे मी बघितलेलं आहे. पण दुर्दैव असं आहे, ज्या पत्रकारांची लेखणी अतिशय सुंदर आहे, अतिशय ताकदीची आहे, सगळे पत्रकार त्यांच्या लेखणीला घाबरतात. हे तुम्हीच जर त्याच्या घरी जाऊन बसले तर काय तुमचा धाक राहील. मला असं वाटतं तुमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक राजकारणी आला पाहिजे आपल्याकडं की साहेब जरा लक्ष राहू द्या, आणि त्या राजकारणाला धाक वाटला पाहिजे. तुमची पत्रकारिता आहे म्हणून राजकारणाला धाक आहे. एका वाक्याने आरार पाडल्यानं राजीनामा द्यायला लावला होता ना. बड़े काय छोटे छोटे शहरों में काय बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती है, 2-4 लाईन गेले घरी, विलासराव गेले घरी. म्हणजे पत्रकारितेमध्ये काय ताकद आहे. त्यामुळं थोडंफार इकडे तिकडे होत असेल, पण त्यातल्या त्यात चांगलं शोधण्याचा प्रयत्न आपण करू असं मला वाटतं. एकमेकांना ताकद देऊ, एकमेकांच्या पाठीशी उभे राहू. तुम्ही पत्रकार फक्त पत्रकारांपुरते मर्यादित नाही, तर आम्हीसुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे ताकदीने उभे आहोत. जेव्हा तुमच्यावर संकट येईल किंवा जेव्हा तुम्ही आवाज द्याल, आज मी एकटा आलो, उद्या सांगा 10,000 शेतकरी घेऊन यायचे का 20,000 शेतकरी घेऊन यायचे, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहू. हा शब्द आम्ही तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि तुम्हाला एक आवाहन करतो की चळवळीत काम करणाऱ्या, वेगळ्या वेगळ्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहताच, पण भविष्यातही ताकदीनं उभे राहा, कारण चळवळी संपत चाललेल्या आहे. कुणी चळवळी आता करत नाही. आमच्यासारखे बोटावर मोजण्यात की वेगळ्या वेगळ्या विभागातले काही लोक सोडले तर चळवळी फार कुणी करत नाही. त्यामुळं चळवळी करणारे पोरं तयार झाले पाहिजे, चळवळी करणाऱ्या पोरी तयार झाल्या पाहिजे, आणि त्यांच्या पाठीशी पत्रकारांनी ताकदीने उभं राहिलं पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून अनेक उपक्रम तुम्ही राबवताय. 5,000 लोकांचा विम्याचं संरक्षण तुम्ही या राज्यातल्या पत्रकारांना दिलं आहे. हे काम खरं तर सरकारचं आहे. सरकारनं महामंडळाची घोषणा केली, पण ते कधी होईल आता मस्के साहेब मला माहीत नाही. केली का घोषणा? पुढं काय त्याचं? पुढं काही नाही. तर हे तर सरकार तर घोषणावालंच आहे, परंतु मला असं वाटतं की सातत्यानं आंदोलनं आणि चळवळी होत राहिल्या तर त्याचा दबाव निर्माण होत राहिले आणि तुम्हाला भरपूर काही मिळेल. पुढचे वक्ते आलेले आहेत, त्यामुळं मी माझं आवडतं घेतो, पण एकच सांगतो, राह में खतरे बहुत है ठहरता कौन है. राह में खतरे बहुत है ठहरता कौन है.
मौत कल क्यों आज आ जाए डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है, फैसला मैदान में होगा मरता कौन है. कमी दिवस जगा पण असं जगा की पुढच्या 4 पिढ्यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे आणि आपल्यावर सुद्धा कुणीतरी पुस्तक लिहिलं पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं जगणं असलं पाहिजे. तुम्ही तिकडे पाहू नका, तुम्ही माझ्याकडे बघा, पाहुणेच आहेत, तुम्हाला भेटणारच आहेत. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, जेव्हा जे करायचं तेव्हा ते कधीच करत नाही. आता मी बोलतोय, मला ऐकायचं तर तुम्ही ताईकडे बघताय, ताई आता भाषण करणारच आहे. तुमचंच नाही, हे आमचाही प्रॉब्लेम आहे. आयुष्यात जेव्हा जे करायचं तेव्हा ते कधीच करायचं नाही, ते निघून गेल्यावर मग करायचं. साप गेल्यावर काठी मारायची नाही आणि रात्र निघून गेल्यावर सोंग काढायची नाही. जेव्हा जे करायचं तेव्हा तेच करायचं. त्यामुळं असं जगूया, पत्रकारितेत असो की कुठल्याही क्षेत्रात असो, असं जगूया की पुढच्या 4 पिढ्यांनी आपल्या नातवांनी सुद्धा आपलं नाव घेतलं पाहिजे. तुम्ही आता म्हातारे झाले, म्हातारे होऊन तुम्ही काठी टेकून ओट्यावर बसलेले आहे आणि तुमचं नातू शाळेतून दुपारच्या सुट्टी जेवायला आलं 4थीतलं, आणि जेवायला आल्यावर त्याने विचारलं, आजोबा जेव्हा आपलं स्वातंत्र्याचं आंदोलन पेटलं होतं का पत्रकारांचं आंदोलन पेटलं होतं, अशी एक लढाई उभी राहिली होती, आम्हाला शाळेत इतिहास शिकवला, तेव्हा आजोबा तुम्ही कुठं होते? बाळा, मी पोलिसाचा मार खायच्या धाकानं मी घराचा दरवाजा लावून घरात होतो. मायच्यान ते पोरगं तुमच्या तोंडावर थुकल मुतल. पण तुम्ही जर का म्हटलं की संदीप काळेंनी जी लढाई पत्रकारांची उभी केली आणि त्यावेळी जे आंदोलन झालं त्या लढाईमध्ये तुझा आजोबा होता, मी पोलिसाचा मार खाल्लाय, 80 नंबरच्या पानावर 7व्या नंबरवर तुझ्या आजोबाचं नाव लिहिलंय, मायच्यान त्या पोराची कॉलर टाईट होईल, ते गर्वानं जाऊन शाळेत सांगेल, माझा आजोबा होता त्याच्यात, माझा बाप होता त्याच्यात. पुढच्या 4 पिढ्यांची कॉलर टाईट झाली पाहिजे, असं आपलं जगणं असलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी, बेमान जाहलेला एक नाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.